नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण झणझणीत चविष्ट मसालेदार अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. अगदी भंडाऱ्यात, पंक्तीत किंवा रोजच्या जेवणात देखील ही बटाट्याची रस्सा भाजी आवर्जून केली जाते. लालसर रस्सा, मसाल्याचा अप्रतिम सुगंध आणि बटाट्याची मऊसर चवीमुळे ही भाजी अप्रतिम लागते. ना कांदे चिरण्याची ना लसूण सोलण्याची कटकट. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी मी इथे 1-1 चमचे धणे, जिरं आणि बडीशेप कुटून घेते. याने भाजीला मस्त असा सुगंध येतो आणि चव देखील अप्रतिम लागते. त्याचबरोबर मी इथे बटाटा उकडून त्याची सर्व सालं काढून घेतली आहेत. तर इथे आपल्याला बटाटे चिरायचे नाहीयेत, हे असेच हाताने फक्त हलकेसे स्मॅश करून घ्यायचे. अगदी जास्त स्मॅश नाही करायचे, असे थोडेसे जाडसरच ठेवायचे. तर इथे आपले सर्व बटाटे स्मॅश करून झालेत. आता पटकन आपण भाजी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी सर्वात आधी एकाकडे 2 मोठे चमचे तूप घालून घेऊयात. त्यासोबत थोडंसं तेल देखील घालूयात. यामुळे आपल्या रस्स्याला छान अशी तरी सुटते. आता यामध्ये घालायचे 3 तेजपत्ते, 3 ते 4 लवंग, 3 वेलच्या, थोडीशी काळी मिरी, अर्धा टीस्पून हिंग, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं. याचबरोबर यामध्ये कुटून घेतलेले धणे, जिरं आणि बडीशेप देखील घाला. मी इथे ते घालायला विसरली, त्यामुळे ते नंतर घालून घेतलंय. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालूयात. मसाला छान असा परतवून घेऊ आणि 2 चिरलेले टोमॅटो यामध्ये घालून घेऊयात. टोमॅटो देखील मस्त असे परतवून घेऊयात. आता यामध्ये घालायची आहे 1 चमचा धने पावडर. हलकसं ढवळून घेऊयात. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी मात्र गरम करूनच मग ते भाजीत घालायचंय. आता आपण 2 कपच पाणी यामध्ये घालणार आहोत, कारण आता सध्या आपल्याला टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे. टोमॅटो छान असे नरम व्हायला हवेत आणि ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला हवं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ, थोडीशी कसुरी मेथी. आता हे सर्व नीट मिक्स करून यावर झाकण घालून आपण ग्रेव्हीला मस्त शिजवून घेऊयात, जेणेकरून टोमॅटो देखील मऊसर होतील आणि ग्रेव्हीला देखील छान असं तेल सुटेल. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पाणी आटलंय आणि ग्रेव्हीला छान अशी तेलाची तरी आली आहे. आता आपण यामध्ये हलकीशी मिरी पावडर घालूयात. त्यासोबतच थोडासा चाट मसाला देखील घालायचा. आता यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे घालून घेऊयात. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता पुन्हा आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात. तुम्हाला रस्सा जितका घट्ट किंवा जितका पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे सुद्धा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि सर्व नीट मिसळून घ्या. तर तडक्यासाठी 1 चमचा तूप घालून घ्या, पाव टीस्पून हिंग घाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घाला. आपल्या भाजीवर आता तडका घालून घेऊयात. सगळ्यात शेवटी मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपली बटाटा रस्सा भाजी बनवून तयार आहे. गरमागरम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.